स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूरमध्ये. तर माझ्या पाठीमागे जे चित्र पाहतात ते अत्यंत आनंदाचं आणि धार्मिक उत्सवाचं हा चित्र आहे. देगलूर ते शिर्डी अशा पद्धतीने दरवर्षी देगलूरतून साई भक्तांची पदयात्रा निघत असते. याच अनुषंगाने ही पदयात्रा निघत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सहभागी झालेले आहेत. दरवर्षी देगलूर ते शिर्डी अशी ही पदयात्रा निघत असते आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आपली आहे. एकूणच यंदाचे वेगळेपण काय आहे आणि या पदयात्रेसाठी किती संख्या सध्या या यात्रेमध्ये आहे सर? सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. नवीन वर्षाच्या सगळ्यांच्या साई भक्तांना आम्ही शुभेच्छा देतो. ही पदयात्रा 2009 मध्ये आरंभ झालेली पदयात्रा आहे. आता 2026ची 17वी पदयात्रा आहे. आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा अशा 3 राज्याच्या सीमेवरून साई भक्तांना घेऊन जाणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच पदयात्रा आहे. आणि या पदयात्रेमध्ये विविध जाती धर्मांची मुलं आणि साई भक्त पायी चालत असतात आणि विविध ठिकाणी या पदयात्रेला साई भक्तांना राहण्याची, जेवण्याची, विश्रांतीचं प्रत्येक गावामध्ये आमचं पदयात्रेला स्वागत तिथले स्थानिक साई भक्त करत असतात. आणि देगलूर ते शिर्डी ही पदयात्रा साई सेवा मित्र मंडळ देगलूर आणि श्री साई संस्थान, साईबाबा संस्थान, साईनगर देगलूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे चालत असते. आणि या पदयात्रेचे वैशिष्ट्य एकच आहे की बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आहे. ते संदेश आम्ही इतरांना पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करत असतो. 1 जानेवारीला नवीन वर्षाचे आरंभ बाबांचे नाव घेऊन आम्ही निघत असतो आणि 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या निमित्तानं बाबाला तिळगुळ देण्यासाठी आम्ही तिथं पोहोचत असतो. आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला आमची पदयात्रा तिथं सांगता होऊन भंडारा होऊन आमची सांगता होत असते. खरं तर देगलूरकरांचा दरवर्षी आपण पाहता तर तो जो सहभाग आहे दिवसेंदिवस वाढत आहे, प्रतिसाद वाढत आहे, ही संख्या सुद्धा वाढत आहे. काय सांगा सर असं? विशेष म्हणजे देगलूर हे शहर दुंडा महाराज या नावानं जवळताना प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदाय तिथं बरेच विचार जुळलेले आहेत आणि धार्मिक ह्याच्यामध्ये देगलूर नगरी सगळ्या उत्साहात सण असते. त्यापैकीच एक उत्सव म्हणजे साई पालखी उत्सव असते. म्हणून दिवसेंदिवस वाढण्याचं कारण एकच आहे, बाबांनी जे मंत्र दिले सबका मालिक एक, हे देगलूर शहरामध्ये सगळ्या जाती धर्मांचा एकच संदेश असते, सबका मालिक एक. या उद्देशानं ही पदयात्रा दिवसेंदिवस वाढत होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही देगलूर ते शिर्डी अशी पायी यात्रा या ठिकाणी जात आहे. या अनुषंगाने सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. या यंदाच्या या पदयात्रेमध्ये काय विशेष काय आहे आणि किती जणांची ही संख्या दर्शनासाठी पायी यात्रेच्या माध्यमातून जात आहे, काय सांगाल सर? देगलूर ते शिर्डी पदयात्रेचा हे 17वे वर्ष आहे. यावर्षी 225 पायी यात्री पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. एकूण 17 वर्षाची परंपरा अशीच दरवर्षी त्याच्यात भक्तांचा प्रतिसाद वाढत आहे. गेल्या वर्षी यापेक्षा यावर्षी संख्या दर्शन येणाऱ्यांची संख्या पण दुप्पट आहे. सगळ्यांची साईंवर श्रद्धा आहे आणि सगळ्यांना बाबा पावतून बाबांचा आशीर्वाद सगळ्याला लाभतो म्हणून सगळ्यांची भावना असल्यामुळे भक्त मंडळी खूप वेळेस इथे येतात. नियोजन कशा पद्धतीने आपण केलेलं आहे? एकूणच या पदयात्रेचे नियोजन कशा पद्धतीने आहे आणि कोणत्या मार्गे ही पदयात्रा प्रस्थान होणार आहे? देगलूर, मुखेड, घाटनांदूर, परळी, माजलगाव असा हा रूट आहे आणि 14 तारखेला ही पदयात्रा शिर्डी येथे पोहोचते. दरवर्षीचा हा मार्ग आहे.